नमस्कार मित्रांनो. राजकारणात सध्या जी हुजरी या शब्दावरून नवा वाद पेटलेला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आतापर्यंतचा सर्वात बोचरा हल्ला चढवलेला आहे. सावरकरांनी जसे इंग्रजांची जी हुजरी केली होती तसेच मोदी आज अमेरिकेची करत आहेत असं वक्तव्य त्यांनी केलंय. पण आंबेडकरांनी सावरकर आणि मोदींची तुलना का केली? इस्रायल इराण संघर्षात भारताची भूमिका नेमकी काय आहे आणि मोदी टॉयलेटलाही अमेरिकेला विचारून जात असतील, या विधानामागचा राजकीय अर्थ काय आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचा सविस्तर पंचनामा करणार आहोत. नमस्कार मंडळी, मी गंगाधर तित्तिरमारे. प्रकाश आंबेडकर नुकतेच मुंबईत माध्यमांशी बोलताना कमालीचा आक्रमक झालेले होते. त्यांनी थेट केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावर निशाणा साधलेला असून त्यांच्या मते भारत आज एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून नाही तर अमेरिकेचा एक सॅटेलाइट स्टेट म्हणून वागत आहे. आंबेडकरांनी म्हटले की सावरकर ज्याप्रमाणे ब्रिटिशांच्या तालावर मुजरा करत होते, अगदी तसंच आजचे मोदी सरकार अमेरिकेच्या तालावर नाचत आहे. हे विधान केवळ राजकीय टीका नाही तर भारताच्या सार्वभौमावर उठवलेला एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. इस्रायल इराण संघर्ष आणि भारताची भूमिका. सध्या जग इस्रायल आणि इराणमधील युद्धांमुळे चिंतित आहे. अमेरिका उघडपणे इस्रायलच्या पाठीशी उभी आहे. अशावेळी भारताने आपली पारंपरिक तटस्थ भूमिका सोडली आहे का, असा सवाल आंबेडकर विचारत आहेत. इराणसोबतचे संबंध. इराण हा भारताचा जुना मित्र आहे, पण अमेरिकेच्या दबावामुळे आपण इराणकडून तेल खरेदी बंद केली किंवा कमी केली, ज्याचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसलेला आहे. अमेरिकेचा प्रभाव. इस्रायलला पाठिंबा देणे ही भारताची गरज आहे की अमेरिकेची इच्छा आहे? आंबेडकरांचा आरोप आहे की मोदी सरकार स्वतःचे स्वतंत्र निर्णय न घेता व्हाईट हाऊसच्या सूचनांची वाट पाहतं. सावरकर आणि जी हुजरीचा संदर्भ म्हणजे आंबेडकरांनी सावरकरांचे उदाहरण का दिले? सावरकरांनी अंदमानच्या तुरुंगात असताना ब्रिटिशांना जी पत्र लिहिली त्यामध्ये त्यांनी सरकारचा आज्ञाधारक नोकर बनण्याची तयारी दर्शवलेली होती, असा दावा आंबेडकरांनी केलेला आहे. आंबेडकर म्हणतात की ही शरण जाण्याची वृत्ती भाजप आणि संघ परिवाराच्या DNA मध्ये आहे. ज्याप्रमाणे सावरकर ब्रिटिशांच्या सूचनांनुसार चालत होते, त्याचप्रमाणे आज मोदी सरकार अमेरिकेच्या जागतिक रणनीतीनुसार भारताला झोकवत आहे, असा त्यांचा दावा आहे. टॉयलेटलाही अमेरिकेला विचारून ही टीका. म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी मोदींवर टीका करताना मोदी टॉयलेटलाही अमेरिकेला विचारून जात असतील, असं अतिशय टोकाचं आणि अपरोधक विधान केलेलं आहे. यावर भाजपने जोरदार आक्षेप घेतलेला असून ही पंतप्रधानांच्या पदाची मानहानी असल्याचं म्हटलंय. मात्र आंबेडकरांच्या समर्थकांचे म्हणणे आहे की जेव्हा देश आपली स्वायत्तता गमावतो आणि परकीय शक्तींच्या दबावाखाली काम करतो, तेव्हा अशाच कडक भाषेत सत्य मांडावे लागते. यातून त्यांना हे सुचवायचे आहे की भारताचे अंतर्गत आणि बाह्य निर्णय आता पूर्णपणे वॉशिंग्टन म्हणून नियंत्रित होत आहेत. तर मित्रांनो, प्रकाश आंबेडकरांचे हे विधान केवळ निवडणुकीच्या तोंडांवर केलेली टीका आहे की त्यामध्ये काही तथ्य आहे? काय खरोखर भारत इस्रायल इराण युद्धात अमेरिकेच्या दबावाखाली आहे का? सावरकरांच्या इतिहासावरून मोदींवर अशी टीका करणे हे योग्य आहे का? भारताचे परराष्ट्र धोरण खरोखरच धोक्यात आहे का? तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हे विश्लेषण आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.